मनापासून नवी मुंबईकरांच्या वतीने आपल्या मनाला धन्यवाद देते आपल्याला आणि साहेब पण लवकरात लवकर आल्यामुळे त्यांनाही धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी पुरस्कार प्राप्त गंगाराम बुवा कवठेकर यांना देखील तमाशा कलाकारांच्या समस्या सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या। कमीत कमी 3000, 4000, 5000 पर्यंत मानधना तो आनंदात मरल तो तमाशी। 5000 मिळाले वा आनंद झाला आणि लगेच मरल, मग बंद करा तुम्ही। पण 5000 पर्यंत मानधन मिळावा अशी एक माझी इच्छा आहे। दुसरी इच्छा अशी की जी सरकारने माझी दखल घेतली, जे विनोदजी तावडे म्हणले ना की गंगारामवाला 101 वर्षाचं आयुष्य त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी मला जो आशीर्वाद दिला तो भगवंताच्या कृपेने या टायमाला तसं होईल। आणि जी सरकारने कलावंताची दखल घेतली आणि मला जो पुरस्कार दिला म्हणून मी त्यांचा आभारी आहे। एवढं बोलून मी माझं भाषण बंद करतो। विनोद तावडे यांनी गंगाराम बुवा कवठेकर यांच्या कार्याचे कौतुक करून तमाशा कलाकारांना पोलीस संरक्षण दिले जाईल, तसेच या कलावंतांना योग्य मानधन मिळवण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची सरकार कटिबद्ध असल्याचं मत व्यक्त केले। गंगाराम बुवा की आपल्याला पुरस्कार उशिरा मिळतोय, पण आपल्या निवड समितीच्या सदस्य लता पुणेकर ताई सांगतील की ज्यावेळी आम्ही निवड समितीमध्ये चर्चा केली ती चर्चा करत असताना गंगाराम बुवांना दिलं पाहिजे, कारण त्यांनी स्वतःचा जो फड चालवला, पण त्यांच्याकडून जे शिकून गेले त्यांनीच आपले स्वतःचे फड उभे केले होते। आणि तमाशा फळाची स्वतःची या सगळ्या विषयाची बांधिलकी इतकी होती की आपलं फड नुकसानीत गेल्यानंतर आपली जमीन जुना सगळा जो आहे तो विकून कुणाचेही पैसे अंगावर ठेवले नाही, हा प्रामाणिकपणा याच क्षेत्रातल्या कलाकारात दिसतो। नाहीतर आपण अनेक वेळा बॉलिवूड आणि बाकी सिनेमातले निर्माते आणि नटनट्यांची भांडणं पाहतो, याने एवढ्याला साईन केलं पण एवढे दिले नाहीत, एवढे देतो म्हणलं पण एवढे दिले नाहीत। पण असं कुठे सुद्धा गंगाराम बुवा आपल्या जीवनात आपण हो दिलं नाही। आणि मला असं वाटतं की हाच त्यामुळे आपल्यासारख्या एका सच्च्या कलाकाराचा सन्मान महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीने आम्ही आपला केलेला आहे। कलाकाराला मानधन मिळत नाही, त्याला अनेक वेळा शासकीय कचेऱ्यांमध्ये खेटे मारावे लागतात, त्या ठिकाणच्या एखाद्या अधिकाऱ्याला चिरीमिरी द्यावी लागते आणि मग जे काही उरले ते मिळतं। आता हे बंद झालं पाहिजे म्हणून आम्ही ठरवलंय की थेट ऑनलाईन कलाकाराच्या खात्यात पैसे जमा होतील, त्याला कोणाच्या समोर हात पसरायला लागणार नाहीत आणि ऑनलाईन पद्धतीने त्याच्या अकाउंटमध्ये आम्ही पैसे जमा करू। गंगाराम बुवा आपले आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यामुळे आपण 100 वर्ष पूर्ण कराल त्यावेळी आपण इथे मिळणाऱ्या कलाकाराला सन्मानित करताना आपण आवर्जून उपस्थित राहाल अशा मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। अशा कलाकारांना प्रोत्साहित केलं पाहिजे, तसेच तमाशा हा सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम करणार असल्याचं मत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं। सांस्कृतिक विभागाचा आजचा महत्त्वाचा पुरस्कार आपण गंगाराम बुवा कवठेकरांना दिलाय। लावणी आहे, तमाशा आहे, हा जुन्या काळातला एक सांस्कृतिक वारसा आहे। अनेक समाज प्रबोधनाची कामं सुद्धा या माध्यमातून झाली आहेत आणि तो सन्मान त्याचा टिकला पाहिजे। आजच्या तरुण पिढीकडे त्या सन्मानाने या सगळ्या विषयाकडे पाहिलं पाहिजे। मला असं वाटतं की समाजात काही विकृत्या निर्माण होतात, पण ही जी कला आहे, ही जी सांस्कृतिक खरं म्हणजे एक वारसा आहे, हा चांगल्या अर्थाने चांगल्या रूपाने पुढच्या पिढीकडे जावा यासाठी सरकार प्रयत्न करेल आणि या कलाकारांचं मानधन हे ऑनलाईन थेट त्यांच्या खात्यात जमा होईल, म्हणजे कलाकाराला जिल्हाधिकारी कचेरीमध्ये फेऱ्या मारायला लागणार नाहीत, विनवणी करायला लागणार नाही, सन्मानाने त्याच्या हक्काचं त्याचं मानधन हे त्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित सोबत राज चव्हाण, MVTV। तळोजा दहिसर येथील IG बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या बांधकामाचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले।
पुण्याच्या दहिसर येथील आयजी बिल्डर्स यांच्या बांधकामाचे रविवारी आमदार मंदाताई म्हात्रे आणि स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी आयजी बिल्डर्स तर्फे आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला। पारनेर तालुका युवा मंडळ मुंबईतर्फे वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात स्नेह मेळावा तसेच हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं। पारनेर तालुका युवा मंडळ मुंबईतर्फे वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात स्नेह मेळावा तसेच हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी पारनेर तालुका युवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या युवा मंचाच्या मेळाव्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या। खूपच मनाला आनंद वाटला की तू आज उपनगराध्यक्ष झालेला बघून, कारण आमच्यावर येणारा मुलगा उपनगराध्यक्ष आणि नव्यामध्ये तो मनापासून त्याचप्रमाणे आमचे आजाद चुबेजी, निलेजी, लंकेजी, उदयजी शेळके, ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाडजी, सर्व मान्यवरांचं मी नाव घेतलंय। सर्व मान्यवर आमचे गणपत शेठ बापाळे, भाऊभाई अहिरे, श्रीहरी पवळे, प्रल्हाद शितोळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि खरोखर अतिशय सुंदर असा चांगला कार्यक्रम आपल्या तालुक्याला एकत्रित येऊन आपण काहीतरी सर्वांसाठी केलं पाहिजे ही एक भावना या सगळ्या संयोजकाच्या मनामध्ये आहे। मला इतकी कल्पना नव्हती, पण मी पुढच्या वेळेस सांगते आपण एक चांगला कार्यक्रम अजून पारनेर तालुक्याचा चांगल्या पद्धतीने आपण इथे आयोजित करूया आणि येणाऱ्या पाहुण्यांची सगळी मला जर माहिती दिली, जशी मला अनिकेतची माहिती असली तर मी त्यांच्याबद्दल पण जरा बोलू शकेन। आणि मामांचा मुलगा आहे मला माहिती आहे, अनिकेत मला माहिती आहे, बाकीच्या इतकी माहिती नाही, पण असो आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल खूप आनंद वाटतो। तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते। सातपाडा नेरूळमध्ये आपले पारनेर तालुक्याचे अनेक लोक इथे राहतात, त्यांना माझी विनंती आहे की आपण एक मोठी बैठक घ्या, मीटिंग घ्या, तुमचे जे काही प्रश्न असतील इथली विधायक म्हणून मी ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन। आणि बाळासाहेब बोरकरनी मला पारनेरला नेलं होतं, त्यावेळी तिथल्या ग्रामपंचायती सगळ्याला निधी वगैरे दिला होता। तालुक्यातली बरीच फुली होती, पाण्याची परिस्थिती पाहिली होती, अतिशय दुष्काळी भाग त्या ठिकाणी मला दाखवला होता। खरोखरच त्यावेळी तिथलं जी देवी आहे त्या देवीला मोठी साडी वगैरे माझ्यासाठी बाळासाहेबांच्या मिसेसने नमस केला होता की ताई आमदार झाली, 42 झाले। ते तुमच्या लोकांचं प्रेम पारनेरचं माझ्यावरती आजपासून आहे, पूर्वीपासून आहे आणि ते तसंच राहावं अशी माझी सर्वांना मनापासून इच्छा आहे। आपल्या सर्व या कार्यक्रमाला मी खूप मनापासून शुभेच्छा देते आणि लवकरच मी गणपत शेठ बापाऱ्यांना सांगितलंय की आपण पारनेरची एक बैठक बोलवा आणि त्या बैठकीत ज्या काही प्रश्न असतील, मुलांचे असतील, महिलांचे असतील, ते सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करू आणि माझ्या मनापासून या मेळाव्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर सोमवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले असून 11 मार्च पर्यंत एक लेन बंद राहणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर सोमवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले असून 11 मार्च पर्यंत एक लेन बंद राहणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी या काळात मुंबई पुणे जुना महामार्गाने प्रवास करायचे आवाहन राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे। पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे। आजच्या बातमीपत्रात इतकंच, पुन्हा भेटू, नमस्कार।